17-17, 18-18 वर्षाची पोरं पळून जाऊन लग्न करतात मित्रांनो. पळून जाऊन लग्न करतात. वयाच्या 25व्या वर्षी यांच्या पोरांचं वय 8-8 वर्ष असतं. अक्षरशः मित्रांनो यांना बघितलं तर यांचे हाल तुम्ही बघितले. तुम्हाला यांच्यावरती दया येईल अक्षरशः. काय ह्या माणसांनी स्वतःची अवस्था करून घेतली. मित्रांनो हे पळून जातात. मोठमोठ्या शहरामध्ये पळून जातात हे. गावाकडनं आलेले असतात. कुठल्या शहरातनं असतील तर ते दुसऱ्या राज्यामध्ये जातात मित्रांनो. तिथे गेल्यावरती अक्षरशः मित्रांनो त्यांचे काय हाल होतात, त्यांच्यासोबत काय होतं, हे एवढं दयनीय असतं मित्रांनो, की एखाद्याची परिस्थिती चांगली असताना देखील स्वतःला या गोष्टीच्या संकटात टाकून अक्षरशः मुलं स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतात, मुली स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतात. प्रेम आंधळं असतंय, सगळ्या गोष्टी असतात आम्ही मान्य करतो, परंतु त्या गोष्टीला स्पेसिफिक वय आहे. तुम्ही वेल सेटल असले पाहिजेत, सगळ्या गोष्टी प्रॉपर असल्या पाहिजेत. त्यावेळेस जाऊन अशा कुठल्या गोष्टी केल्या तर कोणाचाच विरोध नसतो. परंतु मित्रांनो आता जर बघितलं हे 17-18 वर्षाची पोरं, यांच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स कुठनं आहे तुम्हाला हे कळत नाही. मी 17-18 वर्षाचा होतो तर तोपर्यंत डोरेमॉन बघायचो. मला आजपर्यंत कळलं नाही की एवढा मोठा कॉन्फिडन्स यांच्याकडनं कुठनं येतो. सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे मित्रांनो, कॉलेजला यांचे आई-वडील ह्यांना पाठवतात. कॉलेजमध्ये गेल्यावरती ह्यांचं फक्त लक्ष असलं पाहिजे की फक्त अभ्यास करणं, चांगलं शिक्षण घेऊन जॉब करणं. परंतु हे जाऊन इथं 18-18, 17व्या वर्षी लफडी करतात. लफडी करून मित्रांनो अक्षरशः एवढ्या मोठ्या पावलावरती ते पाऊल मारतात, की एखाद्या मोठ्या माणसाला पण त्या गोष्टी करायला भीती वाटतील. मित्रांनो स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतात. पळून जातात मित्रांनो. आई-वडिलांचा विरोध असतो, माहिती असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. या असल्या गोष्टीमध्ये तर आई-वडिलांना असं वाटतं, की पोरं पहिले सेटल झाले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढे जाऊन थोडी मॅच्युरिटी येते. मग काहीतरी आहे ना पाऊल उचलता येईल. परंतु पोराला काय आहे, पोराला फक्त एवढंच असतं, की दिल दिया है ईंट भी देंगे. म्हणजेच काय? प्रेम करायचं, प्रेमासारखं जगायचं, वाघासारखं जगायचं असं पोराच्या डोक्यात असतं. त्यामुळे हे लफडे करतात मित्रांनो. 16-17 वर्षाची शेमडी पोरगी तिला देखील काय माहिती नसतं, की आपल्या आयुष्यात काय चाललेलं आहे आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो स्वतःच्या आयुष्याची बरबादी हे करून घेतात. मित्रांनो प्रेमविवाहाला माझा विरोध नाही आहे, परंतु तुम्ही मॅच्युअर असले पाहिजे, तुम्ही वेल सेटल असले पाहिजे. त्यावेळेस जाऊन अशा कुठल्या गोष्टी केल्या तर कोणीही तुम्हाला काय म्हणणार नाही. परंतु अशा गोष्टी तुम्ही या वयामध्ये करतायत, ज्याच्यामध्ये तुमचे दुधाचे दातसुद्धा फुटले नाही आहेत, त्या वयामध्ये या गोष्टी करताय. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, की 16-17 वर्षाची पोरं जी पळून जातात, शहराकडे जातात, बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन बसतात, त्यांच्यासोबत होतं काय? याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास, खरं बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आई-वडील पोरांना कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवतात आणि शिकून चांगलं माझं पोरगं काहीतरी मोठं ऑफिसर बनावं, बिझनेस करावं. माझा पोरगं जे आम्ही आयुष्य जगलेलं आहे, गरिबीमध्ये जे आयुष्य जगलेलं आहे, ते जगू नये अशी अपेक्षा आई-वडिलांची असते पोरापोरींच्या. परंतु इथं पोरगं गाडीवरती फिरतंय, पोरींना फिरवतंय, शंभड्या-शंभड्या पोरींना हे डेट करतंय. 16-16, 15-15 वर्ष 16-16 वर्ष, 17-17, 18 वर्ष या मुला-मुलींचे वय असतात मित्रांनो. अक्षरशः दुधाचे दात तुटलेले नसतात. परंतु मित्रांनो ह्यांना प्रेम करायचं आहे. मित्रांनो 18व्या वर्षी, 19व्या वर्षी किंवा ह्या ज्या 17 ते 20च्या पिरियडमध्ये जे प्रेम होतं ना, ते आकर्षण असतं. काय प्रेम वगैरे काय नाही. फक्त एकमेकांवरती हां, मी तुझ्यावर हे करतो, प्रेम करतो. पण मॅच्युरिटी काय नसते मित्रांनो. याच्याचमध्ये अक्षरशः स्वतःच्या आयुष्याची वाट हे पोरं लावून घेतात. मित्रांनो, एकदा जर हे कॉर्ड झाले, काय झाले, रडतात, तमाशे करतात, आम्हाला प्रेम करायचं आहे, आम्ही हे करणार, पळून जाणार, लग्न करणार, यांसारख्या गोष्टी हे बोलतात आणि काही-काही जण याच्यामध्ये पावलं उचलतात. मित्रांनो, मुलींना पळून नेणं असेल, त्याच्यानंतर कुठल्यातरी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन बसणं, अशा शहरामध्ये जाऊन बसणं, तिथं अक्षरशः मित्रांनो, ज्या शिक्षणाला जिथं महत्त्व आहे, त्या सिटीमध्ये जर तुम्ही पाऊल ठेवलं तर तुमचं शिक्षण प्रॉपर असलं पाहिजे. त्यावेळेस जाऊन तुम्हाला कुठेतरी जॉब भेटतो. परंतु मित्रांनो, अर्धवट शिक्षण हे सोडलेले असतात. शहरामध्ये येतात, झोपडपट्टीमध्ये राहतात. झोपडपट्टीमध्ये राहून अक्षरशः मित्रांनो 17-18 वर्षाचं वय ह्यांचं. ह्यांना कोण काम पण देऊ शकत नाही. ह्यांना मोलमजुरी करून खावं लागतं. गवंडी काम करतात, प्रत्येक असल्या गोष्टी करतात, जे की हलाखीचे असतात मित्रांनो. फक्त यांच्या आई विरोध ह्यांच्या त्या गोष्टीला असतो. कारण मित्रांनो त्यांच्या आई पण बरोबर आहे. 17-18व्या वर्षी कुठली मॅच्युरिटी असणार आहे? तुम्ही जाऊन एवढ्या मोठ्या लेव्हलला पाऊल उचलाल. या ठिकाणी मित्रांनो अक्षरशः हे पळून जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि इथेच मित्रांनो हे फसतात. पुणे, मुंबई यांसारख्या शहरामध्ये येऊन झोपडपट्टीमध्ये राहतात, गवंडी काम करतात. मित्रांनो एक-एक दिवस तर अक्षरशः उपासमारीची वेळ येते ह्यांची. खायला नसतं आयुष्यात म्हणजे एवढं ते बावरून जातात.
खायचं काय, राहायचं काय हेच कळत नाही त्यांना. एवढी घाणेरडी लाईफ हे जगतात आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो स्वतःला शेवटी काही-काही जे लोकं असतात ते संपवून टाकतात. मुली ज्या असतात त्या घरामध्ये येतात, पळून येतात परत, माझं चुकलं, मला माफ करा म्हणून त्याच्या आई जातात. ते दुसऱ्यासोबत लग्न करून टाकतात. जे मुलगा असतो त्याचं आयुष्य बरबाद होतं, मरून जातो तो. असल्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्यांच्यासोबत होतात. मित्रांनो 23-23, 24-24 वय असतं ह्यांचे आणि 6-6, 5-5 वर्षाची पोरं ह्यांना असतात. 18व्या वर्षी जर त्यांनी लग्न केलं तर 22व्या वर्षापर्यंत 4 वर्षाचं पोरगं त्यांचं असतं अक्षरशः. या सगळ्या गोष्टी मित्रांनो यांच्यासोबत होतात. परंतु ह्यांना एवढं समजत नाही आहे, की आपण ज्या फेजमध्ये आहे ते आपल्याला फक्त अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे आणि ह्या आकर्षणाला बळी पडून हे मोठं पाऊल उचलतात. याच्यामध्ये त्यांचं पूर्ण लाईफ बस्ट होऊन जाते, पूर्ण बरबाद होऊन जातात. त्यांना विचारायला कोण नसतं, घरचे विचारत नाहीत, घरचे बोलत नाहीत. समजून सांगणारे माणसं समाजामध्ये नसतात. आजूबाजूला कोण एखादं चांगलं भेटलं तर व्यवस्थित. परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, ह्यांनी जे शिक्षण ज्या आई-वडिलांनी कष्ट करून ह्यांना शिक्षणासाठी पाठवलेलं असतं, त्याला लाथ मारून ह्यांनी प्रेम स्वीकारतात आणि प्रेम स्वीकारल्यावरती ह्यांचे हाल एवढ्या खालच्या लेव्हलला होतात. मित्रांनो, जर शिक्षण अर्धवट सोडून या सगळ्या जर उचापात्या करत बसलं, या सगळ्या गोष्टी जर केल्या, तर अक्षरशः आयुष्याची बरबादी होती. तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, मास्टर्स व्हा, काय शिकायचं आहे ते शिका आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक प्रॉपर जॉब करा. जॉब केल्यावरती मित्रांनो तुम्हाला जर चांगला पगार असेल, तुम्ही बिझनेस करताय, चांगलं कमवत असाल, तर समोरच्याचे जे देणारे असतील ते विचार नाही करत मित्रांनो, की या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. काही कास्टिझमवाले लोकं असतात ते विचार करतात, की बाबा मला नाही करायचं, हे करायचं नाही. त्यावेळेस तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकता कारण त्यावेळेस तुम्ही मॅच्युअर असता, तुम्ही पैसे कमवत असता. मुलगी देखील मॅच्युअर असते, ती देखील पैसे कमवत असते. परंतु मित्रांनो 16-17व्या वर्षी तुम्हाला काहीही कळत नाही. असे डिसिजन घेऊ नका जेणेकरून तुमचे काही दिवस तुम्हाला झोपडपट्टीत काढावं लागतील. घाणेरड्या तुम्हाला एन्व्हायर्नमेंटमध्ये राहावं लागेल. अक्षरशः मित्रांनो जो तुमचा मुलगा पण पुढे जाऊन जमणार, त्याच्यातसुद्धा आयुष्याची वाट लागते या सगळ्या गोष्टीमध्ये. एवढंच माझं म्हणणं आहे 16 ते 17 ते 20 वयातल्या पोरांना चांगलं शिका पहिलं. आई-वडिलांचे जे पण गोष्टी आहेत त्या पूर्ण करा, त्यांना मदत करा, सपोर्ट करा. ज्या तुम्हाला प्रेम करा, जे करायचं ते करा. परंतु मित्रांनो मॅच्युरिटी ज्यावेळेस येईल ना 24-25 वय होईल ना, त्यावेळेस जाऊन तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टी काय असतात. त्यावेळेस जाऊन निर्णय घ्या या. एवढ्या लहान वयामध्ये स्वतःची झक मारू नका. कारण आयुष्य खूप मोठं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तर लय डिपेंडंट आहेत पुढे जाऊन आणि पैसा ह्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. प्रेम आपल्याला पोट भरत नाही आणि प्रेम आपल्याला जेवायला घालत नाही. आई-वडिलांना सांभाळायचं असलं तरी किंवा बायकोला सांभाळायचं जरी असलं तरी प्रेम हे काय आपल्याला आहे ना खाऊ घालणार नाही हे लक्षात ठेवा. अशी पावलं उचला जेणेकरून तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे. मित्रांनो एवढंच या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.